शुभप्रभात भावांनो. आपण आज सकाळी उठून आलो एक भाडं घेऊन जाण्यासाठी. ते भाडं आपल्याला इथून पिकअप करायचं आहे, पण सकाळी खूप अंधार होता. आलोय शेतात येऊन थांबलो. सकाळी सकाळी बघा गाईज किती भारी वातावरण आहे. मस्त आपलं उठलो, भाडं घेऊन आलो. आता मॉर्निंग वॉक घेतो थोडा, त्याच्यानंतर बाहेर जायचं आपल्याला एका कामानिमित्त. आपली बारकी गाडी घेतली. आता निघालोय बाहेर जाऊन जरा आपलं काम कंप्लीट करून येऊ. त्याच्यानंतर आपल्याला संध्याकाळी गावाकडे पण निघायचं आहे. गाईज आपल्याला दिवसात भरपूर कामं होते, तर मला शूटिंग करायला टाईम भेटला नाही. पण आता गावाकडे निघालोय. गाडी पुण्याच्या बाहेर येऊन थांबली एका धाब्यावर जेवण्यासाठी. जेवण वगैरे करून आलोय मी. गावाकडे आता सर सकाळी भेटतो तुम्हाला. चला. आलोय आता बीड जिल्ह्यामध्ये. मम्मी पप्पा ते सर्व सकाळी गेले होते रिक्षा घेऊन. मी आपल्या ट्रॅव्हल्सने आलोय आता. भाऊ येतोय घ्यायला मला. भाऊ आला मोठी गाडी घेऊन. आता निघालोय, घरी जातो, फ्रेश वगैरे होतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. गाईज नदीला चाललो तर आंघोळीसाठी. नदीला पाणी कमी आहे, तर भाऊ म्हणला धबधब्याला जाऊन आंघोळ करू आपण. तिकडेच निघालो आता. आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो. गडबडीत निघालो दुखायला म्हणून इथून फिरकत दावलं नाही. खायचं चालू तिथून फटकून वाचतो नाही दादा गाडी आलोच नदीवर धबधब्याला आंघोळ वगैरे करतो आपण. मस्त भाऊ म्हणतो बघा वगैरे पाणी बघा किती भारी. हात दाखवा आहे, दाखवा असं चालू आहे. मस्ती वगैरे करतायत. दाखव बॉडी आता. दाखव की बॉडी. बॉडी दाखव. बॉडी दाखव, बॉडी दाखव म्हणतो. असं करलं बॉडी दाखवतच नाही. बघा बॉडी खायची, मस्त बॉडी. काय धबधबा कसा पहिल्यांदा बघ. फ्रेश होऊन आलो गाईज की लगेच आपल्याला काम लागलंय. आपल्या पाहुण्यांना सोडवायचे नेऊन. त्यांच्यासाठीच आपण गाडी काढली आणि निघालो सोडवायला मस्त शेतातून. क्वालिटी हे बटाटे क्वालिटी क्वांटिटी जेवायला एक नंबर बटाटा आहे. बघाय बटाटा आपल्या महाराष्ट्रात कुठं भेटणार नाही बटाटा. असलं बटाटा पाहुण्यांना नेऊन सोडवलं आणि घरी आलो. कार्यक्रमासाठी भाजीची तयारी करायची होती, तर लगेच आपल्यालाच बसवलं बटाटे कापायला. बटाटे कापायला बसलोत. कशी मस्ती चालू आहे भावांची. मी एकटाच कापायलो होई. नुसता व्हिडिओ काढायचा काय नाही. मग बटाटे नको चोरू, फक्त आमचे व्हिडिओ काढून घे. बटाटे कापले, लगेच पाण्यात टाकले धुवायला. बटाटे कापून झाले की लगेच आपल्याला त्यांनी टमाटे आणून दिले. म्हणले आता टमाटे पण कापून द्या. आता टमाटे कापायला घेतलेत आपण. भाऊ एक फोन बघतोय, एक हसतोय, आम्ही दोघंच कापतोय. ही भाजीची तयारी चालू आहे इकडं. बघा गावाकडे कसं शेतात असतंय. मस्त भारी वातावरण. चिमण्या वगैरे बसलेल्या आहेत झाडं इकडं. असं घराचं वातावरण आहे इकडं. ग्राउंड आहे. आणि आम्ही आलो लगेच थोडं बाहेर फिरण्यासाठी. तर भाऊ म्हणला मला पण गाडी शिकायची. भावाच्या हातात दिली गाडी. त्याला गाडी चालवता येत होती, पण आपल्याला उगाच काही पण बोलत होतो. गाडी चालवतो मस्त. लगेच माझी व्हिडिओ घे गाडी चालवताना. त्याची व्हिडिओ घेतली आपण. गाडीची टाकी फुल केली आणि निघालो आता घराकडे. आणि थोडं पुढं आलं की गाडी ओव्हरफुल झाली. गाडी चालूच होत नव्हती.
वरफुल आपल्याला काढता येत नाही तर असा धक्का मारत नेली आम्ही गाडी. 4-5 किलोमीटर आणली आहे. गाडी आणून गॅरेजला लावली आणि भावाला घ्यायला बोलवलं. भावाला ती मोठी गाडी घेऊन एवढा उशीर झाला होता की आम्ही मग गाडी तिथं सोडली आणि गाडीत बसून निघालो घरी. उद्या सकाळी जाऊन आपली रिक्षा घेऊन येऊ आपण. आपली रिक्षा घेतली आणि आता सरळ रिक्षा घेऊन आपण पुण्याला निघालोय. येताना ट्रॅव्हल्सने आलतो, आता जाताना रिक्षाने जातोय सर्वांसोबत. मस्त आपल्याला आता CNG भरायचं आहे. पुढे जाऊन CNG पंपावर जाऊन भेटतो. आलं CNG पंपावर, गाडी लावली लाईनला. पप्पा CNG भरून घेतील तोपर्यंत आपण बसू इथं एका जागेवर. हे बघा, हे वाचून घ्या. CNG पंपावर काय करायचं काय करायचं नाही सर्व इथं. आणि बॉटलमध्ये आपण पेट्रोल पण घेतलेलं आहे आणि घाट चालताना पेट्रोल लागतं गाडीमध्ये, तर आपण बॉटलमधून पेट्रोल टाकलं आणि गाडी घेऊन घाटामध्ये निघालो. करंजी घाट आहे, घाटामधून निघालोत आपण. घाट संपल्यावर लगेच आपल्याला नगर लागेल, त्याच्यामुळे चला भेटतो तुम्हाला. तोपर्यंत वातावरण पिऊ, एन्जॉय करा. आपण आता नगरमध्ये समोरून हायवे घ्यायचा आहे. मला कंटाळा आला होता, तो पप्पा म्हणला म्हणते तू गाडी घे, मी गाडी घेतो. नंतर आपल्याला व्हिडिओ काढता येणार नाही, कारण की का आपण घरचे सोबत असल्यावर गाडी चालवताना व्हिडिओ काढू शकत नाही, ते आपल्याला खूप ओरडतील. आलो तर आपण आता पुण्यामध्ये येऊन एकदा CNG भरला आणि एवढं ट्रॅफिक लागलं. आता मला खूप कंटाळा आलेला आहे. मी आपला निवांत मागं बसलो, चालवा म्हणलं तुम्ही गाडी. हे बघा किती ट्रॅफिक आहे पुण्यामध्ये. चालता पप्पा म्हणले आपण आपल्या जागेवर एकदा नजर टाकून जाऊ, कशी झाली जागा, काय हाल झाले बघून जाऊया. तर आलो तिकडे जागा बघायला. ही समोरची आपली जागा आहे. खूप गवत झालं इथं, काहीतरी करावं लागेल याच्यासाठी. चला गाईज, तुम्ही जातो आता. खूप कंटाळा आला आहे आजच्यासाठी. एवढंच. भेटूया आपल्या परत नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.